सुरू झालेला आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। पीक विमा सोडण्याचा आज मुहूर्त लागला। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार। या 16 जिल्ह्यांमध्ये 100% आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आणलेली आहे। शेतकरी मित्र आता आनंदातच आहेत, कारण आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। अखेर पीक विमा 2022, 23, 24 रखडलेले आहेत। हे पीक विमे रखडल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पीक विमे आता लवकरच जमा होणार आहेत। 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश बँकांना सुद्धा दिलेले आहेत। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता 100% बँक खात्यांमध्ये तुमच्या पैसे जमा होणार आहे। नुकताच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा मेसेज सुद्धा येणार आहे। नुकताच आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा फायनल असतो। सध्याच्या काळात आता 100% सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सर्व शेतकरी मित्रांना मेसेज येऊ लागणार आहेत। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरच आदेश घेतलेला आहे आणि ही पैसे डीबीटीच्या माध्यमातून लवकरच तुमच्या खात्यामध्ये, म्हणजे डीबीटीचं बटन दाबलं की 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती जे रखडलेले पीक विमे आहेत ते तुमच्या खात्यावरती 100% पीक विमे जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा नक्की फायनल झालेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। गेले 5 ते 10 दिवस झालं सर्व शेतकरी मित्रांना नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पार्श्वभूमीवर त्यांचे नुकसान जे झालेलं आहे त्या शेतकरी मित्रांना पूर्णपणे नुकसान भरपाईचे पैसे जास्त प्रमाणात आढळलेले आहेत आणि शेतकरी मित्रांचा आता मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, तुमचं आता लवकरात पीक विमा लवकर जमा होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता सर्व शेतकरी मित्रांसाठी पत्रकार परिषदेमध्ये फायनल निर्णय घेतलेला आहे आणि तो फायनल निर्णय सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाचा निर्णय आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता तुमच्या खात्यावरती 100% रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज येणार आहे, कारण सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचे आदेश साहेबांनी दिलेला आहे। या 16 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळणार आहे आणि आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना आता हा पीक विमा 100% जमा होणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून फुल आणि फायनल तारीख जाहीर झाल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आता 100% पैसे जमा होणार आहेत। कारण मुसळधार पावसामुळे, अंतिम मुसळधार पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांना आता हा पीक विमा 100% जमा होणार आहे। कृषी अधिकाऱ्यांनी जे काही नुकसान झालेलं आहे ते भरपाई 100% दिलेले आहे। त्यामुळे 6 ते 7 दिवस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचा वाटप करण्याचा मुहूर्त लागलेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना आता कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालाच पाहिजे। हा पीक विमा सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आत्ता अर्जंटपणे सांगितलेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता पैसे जमा होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश हा नक्की खरा ठरणार आहे, कारण आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती, या 16 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा 100% जमा होणार आहे। रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मेसेज येणार आहे, कारण हेक्टरी 25,000 रुपयेचा मेसेज तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी ही आत्ताच बातमी दिलेली आहे। त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये खरोखर पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया। कारण शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की पीक विमा आता 100% मिळणार, कारण शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता नुकसान भरपाईची सुद्धा पैसे दिलेले आहेत
आणि तुम्हाला पीक विमा सुद्धा का ह्यावेळेस मिळणार आहे, कारण जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे। त्या संकटाचा सामना करायला सरकारच्या माध्यमातून अनेक पैसे संकलित केलेले आहे आणि सर्व शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांचा शब्द हा नक्की पक्का होणार आहे आणि पीक विमा जो केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला वितरित करण्याचा ठरवलेला आहे, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता लवकरच जमा होणार आहे। पीक विम्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ नक्की मिळणार आहे। अनेक शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे आणि तुमच्या बँक खात्यांमध्ये 100% रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे। यामध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगण्यात येणार आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 16 जिल्हे, या 16 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हप्ता वितरित केला जाणार आहे। रखडलेले जे पीक विमे होते ते सुद्धा आता आतुरतेने वाट पाहू लागलेले आहेत। शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये मुहूर्त निघाल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आता आनंद झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आत्ताच घोषणा केलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांना आत्ताच पाहिलेले आहे कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेची KYC करून घेणं गरजेचं आहे, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात KYC मुळे घोटाळे होऊ लागलेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी KYC नक्की करून घ्यायची आहे। KYC ही सर्व शेतकऱ्यांची झालीच पाहिजे। अनेक शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता वितरित केला जाणार आहे। तुमचं शेतकरी बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे आणि ते खातं चालू असणं गरजेचं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा सोडण्यात येणार आहे। गेल्या महिन्यापासून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण शेतकरी मित्रांना, अनेक शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हातभार लागू शकतो। कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मित्रांना आता हातभार लागू शकतो। आता सर्व शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात रक्कम येण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्यांनी अर्जंट सांगितलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% आता पीक विमा जमा झाला पाहिजे। सर्व शेतकरी मित्रांनी आता लवकरच खुश झाले पाहिजेत, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई सुद्धा सोडलेली आहे। त्याचबरोबर आता पीक विमा सुद्धा सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तो नक्की फुल आणि फायनल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% आता पैसे जमा होणार। पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आत्ताच विचार करून जाहीर केलेला आहे हा निर्णय। सर्व शेतकरी मित्रांना पीक विमा आता 100% लवकरच मिळणार आहे। कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तातडीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत शेतकरी मित्रांना पैसे आले तरी चालेल, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। पीक विमा आता 100% जमा होणार। कृषी विभागाच्या माध्यमातून आताच मोठ्या प्रमाणात घोषणा झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हेक्टरी 25,000 रुपये लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। बँकांच्या खात्यामध्ये सुद्धा आदेश दिलेले आहेत। या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा 100% मंजूर होणार आहे आणि या 25,000 रुपयाचा लाभ या 16 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणारच आहे। आज या 16 जिल्ह्यामध्ये खरोखर पीक विमा आता लवकरच सोडणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता फुल आणि फायनल निर्णय झाल्यामुळे शेतकरी मित्रांना हा पीक विमा सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून दत्ताभाऊ म्हात्रे, मामा भरणे यांनी सुद्धा अर्जंटपणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्याचा आताच घोषणा केलेली आहे। ही यादी सर्व शेतकरी मित्रांना पाहायचीच आहे। शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये 100% आता लवकरच पैसे जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता जाहीरनामा करण्यात आलेला आहे। या 16 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता सुरुवात केलेलीच आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना, या 16 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना पैसे जमाच होणार आहेत। सर्व शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन बघा। आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी। पहिला जिल्हा आहे सांगली आहे, दुसरा आहे लातूर, जालना, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई आणि तुम्हाला सांगतो मुंबई शहर, मुंबई उपनगर, बीड, अनेक अशा जिल्ह्यांमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत। हा पीक विमा आता 100% या जिल्ह्यांमध्ये शक्यता दाट वर्तवण्यात आल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पीक विमा 100% जमा होणार आहे। शेतकरी मित्रांना अतिशय आनंदाने आता पीक विमा मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नोव्हेंबर एंडिंगला 100% पैसे जमा होणार आहे।
28 ते 29 तारखेला 100% हा हप्ता वितरित केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मोठ्या प्रमाणात रकमेची वाढ करण्यात आलेली आहे आणि हेक्टरी 25,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे। सर्व शेतकरी मित्रांनी आता आपला पीक विमा नक्की भरणं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही। त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विम्याची वाढ होण्याची शक्यता आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात पीक विमा येण्याची शक्यता आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आज 100% पीक विमा जमा होणार आहे। सर्व शेतकरी मित्रांना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।